आजच्या सकाळी आपणा सगळ्यांचं एस एच एस नंदुरबार ख्रिस्त येशूमध्ये मननचिंतनात स्वागत करीत आहे. आज विजय संगीत गीत क्रमांक 8 स्तव तुझा करू द्यावा हे गाऊया. विजय संगीत गीत क्रमांक 8. आणि जर उपासना संगीत असेल तर 102 स्तव तुझा करू द्यावा. स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा वर्णायाला सुचवावा तुझा कृपा महिमा दूत जैसे वर्णिताती तुझी कीर्ती गौरवी मला तैशी देव प्रीती वंदायाला शिकवी मज भ्रष्टा पाहुनिया प्रभु ख्रिस्ते शोधिले कारणाला योजुनिया रुधिराला होतिले देवा तुझ्या प्रेरणेने सुखी मी येथवरी तव मोठ्या करुणेने पोचवी मलावरी नित्य मार्गी चालायाला तव साय वरितो मम अंत करनाला प्रेमे ओढी प्रार्थितो पथ सोडू न देताना मन माझे स्थिरावी मला शिका मारुनिया प्रभु तुझा ठरवी. आजच्या या सुदिन दिवसाला या सुंदर गीताने आपण सुरुवात केलेली असताना आपल्या आत्मिक जीवनाच्या वाढीसाठी आजच्या मननासाठी सन्माननीय रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब यांच्याकडून आजचं मनन आहे. आपण प्रार्थना करू आणि मग मनन चिंतनाकडे वळूया. आमच्या थोर दयाळू दयाधन परमेश्वर पित्या, तू दयाळू आहेस, स्तवनास योग्य असा आमचा परमेश्वर. आज सकाळी दे बापा आमच्या आत्मिक जीवनाला उन्नती देण्यासाठी तुझ्या प्रियदासाकडून आम्ही जे ऐकू ते आमच्या जीवनात कार्य करणारं व तुझं गौरव करणारं असं असू दे. पाळक साहेबांना बोलण्यासाठी लागणारी शक्ती आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे. आजच्या मनन चिंतनाद्वारे पित्या तुझा गौरव होऊ दे. जे प्रियजन ऑनलाईन ह्या सभेचा लाभ घेत आहेत व जे या ठिकाणी उपस्थित आहे अशा आम्हा सगळ्यांना आशीर्वादित कर. प्रार्थना तारणाऱ्या ख्रिस्त येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. ऑनलाईन पाहणारे प्रियजन आणि उपस्थित सर्व वडील मंडळ, आपणा सगळ्यांच्या उपस्थितीत मी रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेबांचं ख्रिस्त येशूत स्वागत करतो आणि पुढील वचनाच्या सेवेसाठी त्यांना आमंत्रित करतो. परमेश्वराला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार त्याची पवित्र सेवा करण्यासाठी एक मौल्यवान संधी आज नव्याने उपलब्ध करून दिली. सोबतच पाळसाहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. या दिवसांमध्ये मंडळीच्या संदर्भात आपण मनन करत आहोत आणि मंडळी काय आहेत,
मंडळीचं अस्तित्व कसं आहे, मंडळीचं भविष्य काय आहे, आणि या गोष्टींचा अभ्यास करत असताना एक मंडळी म्हणून ज्या मंडळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने मला ठेवलेलं आहे, ज्या येशूनं मला एवढा मोठा हक्क दिलेला आहे, एक मंडळीचा विश्वासू सभासद म्हणून, देवाचं लेकरू म्हणून आमची काय जबाबदारी आहे, तिचं आकलन, तिचं ज्ञान आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे होण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. आणि म्हणून या दिवसांमध्ये मंडळीचं जे शिक्षण आहे, सिद्धांतिक आहे, ते आपल्याकडे दासांच्या माध्यमातून येत असताना पवित्र शास्त्र आधारित अनेक सिद्धांत आहेत. वेळोवेळी त्याचं स्मरण, त्याचं शिक्षण आपणाला देण्यात येत आहे. आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये शिकत आहोत. आणि ही देवाची कृपा आहे की ज्या मंडळीला येशू ख्रिस्ताने जगामध्ये स्थापित केलेलं आहे, त्या मंडळीच्या द्वारे, मंडळीच्या माध्यमातून देवाची इच्छा जगामध्ये पूर्ण व्हावी, त्याच्या योजना पूर्ण व्हाव्यात. आणि हे महान कार्य इतर लोकांना नाही आणि फक्त मंडळीवर सोपवलेलं आहे ही जबाबदारी. आणि म्हणून आपण त्या सर्व देवाच्या दयेबद्दल आभार मानू, देवाला धन्यवाद देऊ. पुन्हा एक वार आपण त्या वचनाकडे वळूया. मत्तई कृषीवर्तमान याचा 16वा अध्याय. पंधरा ते 19 या वचनामध्ये येशू ख्रिस्ताच्या संदर्भात फार महत्त्वाचं या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. 13 पासून मी वाचतो. येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली. नंतर फिलिप्पाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते त्याला म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक यिर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणजे शिष्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोना बारियोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे प्रगट केलं आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. परमेश्वर देवा, या वचनांच्याद्वारे आमचं सहाय्य करो, आम्हाला एक नवीन आत्मिक मार्गदर्शन देऊ. प्रार्थना करू. परमेश्वर, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार एक नवीन सकाळ तू आमच्या आयुष्याला जोडलीस आणि तुझं पवित्र वचन ऐकण्यासाठी एक नवीन संधी मला आणि आम्हा सर्व ऐकणाऱ्या विश्वासणाऱ्यांना तू उपलब्ध करून दिलीस. याबद्दल देवबापा तुला धन्यवाद देत मी स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित होतो. माझा स्वीकार कर, माझ्या अशुद्ध ओटा जिभेला स्पर्श कर, मज पाप्यावर दया कर आणि प्रभू विशेष करून पुन्हा एक वार तुझं पवित्र आत्म्याचं एक नवीन सामर्थ्य नव्याने प्रगट कर. तुझं वचन सांगत असताना माझे विचार, माझ्या भावना प्रभू तू आपल्या पवित्र हातामध्ये घे आणि केवळ तुझं सत्य प्रगट करण्यासाठी प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे माझं सहाय्य करता हो. आणि ऐकणारे तुझी मंडळी आहेत आणि ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणं तुझे प्रियजन आहेत, या सर्वांना पवित्र आत्म्याची एक नवीन कृपा तू दे आणि आजच्या मननाच्याद्वारे केवळ तुझं आणि तुझं गौरव दे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आम्ही जो आमचा प्रेषितांचा मतांगीकार आम्ही स्वीकारलेला आहे तो संपूर्ण मतांगीकार हा त्रेकत्वावर आधारलेला आहे. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. आणि हे स्वीकारण्याचं महत्त्वाचे जे कारण आहे की पहिल्या 2 शतकामध्ये 3 शतकामध्ये
एक पाखंडी शिक्षण, ज्याला नॉस्टिसिझम असं म्हटलेलं आहे, योहानाच्या काळामध्ये प्रचलित झालेलं होतं. आणि ते शिक्षण, त्याचे शिक्षक, काही लोक, काही पुढारी त्या काळाच्या मंडळीमधून फुटून निघालेले होते आणि त्या ज्ञानवादांच्या प्रवाहामध्ये जेव्हा ते वाहवत गेले, त्यांच्या पाखंडी शिक्षणापैकी एक अतिशय महत्त्वाचा जो सिद्धांत होता त्यांचा, तो म्हणजे की हे ज्ञानवादी लोक किंवा नॉस्टिसिझम मानणारे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचं देहधारण नाकारत होते. येशू ख्रिस्त हा देह धरून आलाच नाही, अशी खोटी बातमी किंवा माहिती आणि शिक्षण त्या काळच्या पहिल्या शतकाच्या, दुसऱ्या शतकाच्या मंडळांमध्ये फार जोमाने प्रचलित झालेलं होतं. आणि अशा वेळी आपल्या खऱ्या विश्वासणाऱ्या मंडळांचं संरक्षण करण्याची फार मोठी जबाबदारी प्रेषित योहानावर आलेली होती. कारण पहिल्या शतकाच्या अखेरीस हा एकमेव असा प्रेषित होता की तो हयात होता, जिवंत होता. आणि त्याने योहानकृत शुभवर्तमान सोबतच 3 पत्र मंडळी लिहिले आणि त्याला ते प्रगटीकरण झाले येशू ख्रिस्ताचं. ते महत्त्वाचं वृत्तांत त्याने साधारणतः इसवी सन 94 ते 96च्या दरम्यान त्याने लिखाण करून मंडळी पुढे ठेवलेले आहे. कारण हे जवळपास सर्व 11 शिष्य हे शहीद झालेले होते, रक्तसाक्षी झालेले होते. फक्त प्रेषित योहान हा हयात होता आणि पात्मस नावाच्या बेटावर तो हद्दपारीचं जीवन शिक्षा म्हणून भोगत होता. अशा वेळेला या मंडळांना विश्वासामध्ये स्थिर करण्यासाठी, मंडळांना येशू ख्रिस्ताची खरी ओळख देण्यासाठी त्याने त्याचं जे लिखाण लिहिलेलं आहे, ते लिखाण म्हणजे योहानकृत शुभवर्तमान सोबतच पहिली 3 पत्र आहेत आणि योहानाला झालेलं त्याला प्रगटीकरण आहे. आणि त्याच्यामध्ये त्याने स्पष्टपणे तो म्हणतो की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. पुढं आपल्या पत्रांमध्ये तो असं म्हणतो, मंडळीला सावध करतो की मंडळीनं तुम्ही सावध राहा, जो आत्मा देह धरून आलेल्या येशूला कबूल करीत नाही त्याला तुम्ही आपल्या घरामध्ये सुद्धा घेऊ नका, असं तो स्पष्टपणे तो मंडळीला म्हणतो. थोडक्यात सांगायचं की प्रेषितांचा जो मतांगीकार आहे हा त्रिकत्वावर आधारित आहे. कुमारी मरीच्या उदरी पवित्र आत्म्याच्या योगे जो गर्भरूप झाला, जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळी ज्याने दुःख भोगिले, जो ज्याला वधस्तंभावर खिळले, ज्याला पुरले गेले आणि जो अधोलोकात उतरला, या सर्व पुढे हळूहळू आम्ही पाहत असताना पहिल्या याच्यामध्ये परमेश्वर आहे, दुसऱ्या याच्यामध्ये त्याचा पुत्र आहे आणि तिसऱ्या याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचे सहभागीपणा, या सर्व गोष्टींवर पापांची क्षमा आहे, तारण आहे आणि येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे, या सर्व गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे. हेच एकमेव सिद्धांत आहे, एकमेव शिक्षण आहे. आणि अशा वेळेला ही आज काळाची गरज आहे की मंडळी म्हणून जेव्हा आम्ही जीवन जगतो तर कृपया आपण ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्या. आपल्याला अशा चित्रविचित्र किंवा पाखंडी शिक्षणाचा जरासा बी आपल्या मंडळीमध्ये, आपल्या घरामध्ये कोणी आलं तर त्याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. ताबडतोब आपल्या प्रमुख पालकांशी संपर्क साधावा, आपल्या अध्यक्षांशी संपर्क साधावा आणि असे शिक्षण देणाऱ्याला आपण त्वरित मनाई करावी. ही आमच्या मंडळीची प्रमुख जबाबदारी आहे. आणि म्हणून या दिवसांमध्ये येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीबद्दल काय सांगतो हे आम्ही समजून घेत असताना येशू ख्रिस्त त्या संदर्भात एक महत्त्वाचं त्याने या ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आहे की मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचं काही चालणार नाही. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने 2 प्रमुख उद्देश त्याच्या मनामध्ये होते आणि ती म्हणजे की त्याला त्याची स्वतःची मंडळी स्थापन करायची होती, रचायची होती. आणि दुसरी गोष्ट, आपल्या स्थापन केलेल्या, आपण रचना केलेल्या आपल्या मंडळीला अधोलोकापासून सोडवणं, हे फार महत्त्वाचं स्टेटमेंट आहे ठिकाणी. आणि म्हणून तो मोठ्या विश्वासाने म्हणतो की माझी मंडळी आहे जगामध्ये जी अस्तित्वात येणार आहे, तिच्या पुढे अधोलोक किंवा मृत्यूलोक याची काहीच चालणार नाही किंवा त्याची शक्ती, पॉवर एकदम म्हणजे चालणारच नाही असं तो म्हणतो. मग आता प्रश्न असा येतो, आम्ही पुष्कळदा विचार करतो, असं कोणतं कारण झालं की येशू ख्रिस्ताला अधोलोकामध्ये उतरावं लागलं. पुष्कळदा आम्ही फक्त मतांगीकार वाचतो
आणि आम्ही सहज विश्वास ठेवतो. पण का उतरला त्याचं कारण आम्ही पाहत असताना पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, कारण आहे की येशूला आपल्या भविष्यामध्ये स्थापित होणाऱ्या मंडळीचं भविष्य सुरक्षित करायचं होतं. कारण जेव्हा येशूने आपल्या मंडळीच्या रचनेबद्दल पेत्राला सांगितले, तर पेत्रावरती मंडळी रचण्यात आली नव्हती. तर पेत्राने जो कबुली जबाब दिलेला होता की येशूने जेव्हा त्याला विचारलं की पेत्रा, लोक मला काय म्हणतात, दुसऱ्यांचं पण तुम्ही कोण मला ओळखतात, मला काय म्हणतात? आणि मग पेत्र या ठिकाणी म्हणतो की आपण जिवंत ख्रिस्त म्हणजे मसीहा, ज्याला ख्रिस्तोस हा शब्द ग्रीक शब्द आहे, ख्रिस्त, आपण जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि ही जी कबुली जबाबी आहे, या कबुली जबाबावरच येशू ख्रिस्ताने त्याची मंडळीची रचना केलेली आहे. पेत्र एक माध्यम आहे, देवाचे सेवक एक माध्यम आहे. आम्ही या देवाची मंडळी उभी करण्यामध्ये देव आमचा अनेक प्रकारे उपयोग करून घेत असतो. आणि म्हणून आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की पुष्कळदा लोकांचा गैरसमज होतो की पेत्रावर, तसं काही नाही. पेत्राने जो स्वर्गीय कबुली जबाब दिला आणि येशू ख्रिस्ताबद्दलची जी ओळख त्याने जगाला प्रगट केली, त्या कबुली नाम्यावर आजची मंडळी उभी आहे. येशूने ती मंडळी उभी केलेली आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला हे पूर्णपणे ठाऊक आहे की जर माझी मंडळी आहे तर माझ्या मंडळीपुढे जे महत्त्वाचा अडथळा होता तो अधोलोकाचा होता. आणि अधोलोक आणि सुखलोक एक अशी निश्चित जागा आहे, हे पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होतं. अधोलोकाला द्वार आहेत हे सुद्धा येशू ख्रिस्ताला माहीत होतं. बघा, अधोलोकामध्ये उतरण्यापूर्वीच येशू ख्रिस्ताला अधोलोकाबद्दलची पूर्णपणे जाणीव होती. अधोलोक कसं आहे, काय आहे, कोणत्या स्वरूपामध्ये आहे, कुठं आहे, हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं. आणि म्हणून जिवंत असतानाच अधोलोकामध्ये उतरण्यापूर्वीच येशू ख्रिस्ताने जगापुढे अधोलोकाचं एक जिवंत चित्र उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये शिक्षण दिलेलं आहे. ते म्हणजे लूक याचा 16वा अध्याय 19 ते 31 या वचनामध्ये मरणोत्तर जीवन काय आहे, मेल्यानंतरचं जीवन काय आहे आणि मनुष्य कुठं जातात याचं स्पष्ट गंभीर उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने या दाखल्यामध्ये दिलेलं आहे. आणि नवीन करारामध्ये हा असा एकमेव दाखला आहे, पॅरेबल आहे की त्याच्यामध्ये आम्हाला पूर्णपणे कल्पना येते किंवा आम्ही जाणू शकतो की अधोलोक हे काय आहे. आणि म्हणून आपण नेहमी या जीवन जगत असताना जसं आम्ही देवाच्या आशीर्वादांबद्दल देवाला धन्यवाद देतो, एक सावधगिरीचा आम्हाला इशारा म्हणून याच्यामध्ये पण देण्यात आलेला आहे. आणि म्हणून अधोलोक आणि सुखलोक याचं स्पष्ट वर्णन, श्रीमंत पण मेलेला आहे, लाजरस पण मेलेला आहे, गरीब लाजरस. परंतु बघा मरणानंतर त्यांची अवस्था कशी झालेली आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या मरणापूर्वीच त्या अधोलोकाचं जिवंत प्रगटीकरण जगाला आणि मंडळीला केलेलं आहे. असं नाही की तो अधोलोकात गेला, उतरला, नंतर त्याने वर्णन केलं, तसं नाही आहे. कारण तो येशू ख्रिस्त हा देव आहे आणि त्याला सर्व काही ठाऊक आहे की अधोलोक कुठं आहे, काय आहे. आणि मग अधोलोकाचं एकच महत्त्वाचं कार्य इयोबाच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हजारो वर्षापूर्वी इयोबाला सुद्धा हा प्रश्न होता की अधोलोक म्हणजे अधर्मी, पापी जनांना नाहीस करण्याचं एकमेव काम त्याच्या पुढे आहे. हां, आणि पृथ्वीच्या पोटाखाली काय आहे याचं वर्णनसुद्धा इयोबाने आपल्या पुस्तकामध्ये केलेलं आहे, आपल्या धर्मग्रंथामध्ये केलेलं आहे. योनाचं एक चिन्ह यहुदी लोकांना येशू ख्रिस्ताने दिलं. ते त्याच्याकडे आले, म्हणाल तू कोणत्या अधिकाराने कार्य करतो आम्हाला सांग, आम्हाला एखादं चिन्ह दाखव, एखादा चमत्कार कर. पण येशूनं त्याला सांगितलं की योनाच्या चिन्हाशिवाय तुम्हाला कोणतं चिन्ह भेटणार नाही. आणि येशूने स्वतः म्हटलं की जो योना येशू ख्रिस्ताच्या शेकडो वर्ष आधी होऊन गेलेला होता, त्या योनाबद्दल येशू ख्रिस्त एक चिन्ह म्हणून त्या यहुदी पुढारांपुढे देतो की योना जसा माशाच्या पोटामध्ये 3 दिवस 3 रात्र राहिला, तसा मनुष्याचा पुत्र पृथ्वीच्या पोटामध्ये राहील. हे चिन्ह त्यांना दिलेलं होतं. मग या पृथ्वीच्या पोटाखाली म्हणजे नेमकं कुठं,
मागे पण आपण विचार केला होता की येशू ख्रिस्त म्हणतो की अधोलोक आहे, सुखलोक आहे. मग पृथ्वीच्या पोटाखाली तो खाली उतरला म्हणजे जगाच्या या पृथ्वीवरच्या कोणत्या पृष्ठभागाखाली येशू ख्रिस्त गेला हे एक रहस्य आहे. परंतु आहे निश्चित की ते पृथ्वीच्या पोटाखाली आहे. आता पृथ्वीच्या पोटाखाली आम्ही जेव्हा विचार करतो भौगोलिक दृष्टिकोनातून उत्खनन केलं जातं. जसं अंतराळामध्ये शोध मोहीम आहे तसं पृथ्वीच्या पोटामध्ये पण शोध मोहीम चाललेली असते. हिरे, सोनं आणि जे खनिज द्रव्य पदार्थ आहे, तेल आहे, हे सर्व उकळून काढण्यासाठी कैक किलोमीटर पृथ्वीच्या आतमध्ये मनुष्य शोध करत आहे. आणि मग इयोब 28:5 एक स्पष्ट वर्णन केलेलं आहे पृथ्वीच्या पोटाखाली काय आहे. इयोब म्हणतो, ही पृथ्वी पहा, हिच्यापासून भाकर मिळते, पण खाली पहावे तो अग्नीने जशी काय तिची उलथापालथ होते. आपल्याला ज्वालामुखी पर्वत माहिती आहे. इंडोनेशिया किंवा चीन अशा भागांमध्ये हे कधी कधी स्फोट होतात वर्षानंतर, 5-6 वर्षानंतर किंवा त्यांच्या लिमिटमध्ये. तिथून जेव्हा तो ज्वालामुखीमधून काय निघतो, अग्नीच निघतो. तो रस लावारस निघत असतो. आणि या पृथ्वीच्या खाली भयंकर अशी अग्नीनं ती उलथापालथ होते असं इयोब देवाचं वचन बायबल असं म्हणत आहे. आणि ही गोष्ट येशू ख्रिस्ताला पण ठाऊक होती. आणि म्हणून अधोलोकाचं वर्णन करताना अधोलोक जाण्यापूर्वीच येशू ख्रिस्ताने लूक 16व्या अध्यायामध्ये स्पष्टपणे वर्णन केले की अधोलोकामध्ये काय आहे, सर्वत्र अग्नी आणि अग्नी असं आहे. तो श्रीमंत त्या अग्नीमध्ये जाळामध्ये क्लेश भोगत आहे, त्याला चटके लागत आहे. आणि एक सत्य या ठिकाणी येशूने प्रगट केलं की मरणोत्तर जीवन आहे, मरणानंतर पण जीवन आहे. एक व्यक्तिमत्व जे पृथ्वीवर मला आहे, मी जर इथून सुटून गेलो तर तेच व्यक्तित्व मला मरणानंतर पुन्हा लाभणार आहे. ते आत्मिक असं राहणार आहे. पण माझे विचार मला असतील, मला भावना असतील, त्या ठिकाणी माझं सर्व शरीर असणार आहे, जे माझे 5 इंद्रिय कार्यरत होणार आहे. आणि मग जेव्हा तो श्रीमंताकडे आमचं लक्ष जातं त्या अधोलोकामध्ये येशू म्हणतो की बघा त्याची स्थिती किती भयानक झालेली आहे. तो विनंती करत आहे, तो हात जोडत आहे, म्हणजे प्रार्थना करत आहे अधोलोकामध्ये. तो गयावया करत आहे, तो क्लेश भोगत आहे. मग त्याला जाणीव, त्याला भावना पण आहेत. तो बघत आहे अब्रामाला, लाजरसला बघत आहे, डोळे पण आहेत त्याला. विचार करा किती भयंकर ती स्थिती असेल. अधोलोकामध्ये जी स्थिती आहे ती फार भयानक आहे. आणि कोण्या एका लेखकाने असं म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्ताने जे वर्णन केलं अधोलोकाचं चित्र आहे, कदाचित ते याच्यापेक्षाही जास्त भयानक असू शकतं. आणि म्हणून अधोलोक हा देवापुढे उघडा आहे. इयोब 24:19 पण म्हटलेलं आहे. आणि प्रभू ख्रिस्त हा अधोलोकामध्ये उतरण्यापूर्वीच जे मंडळी स्थापनेत त्याने अभिवचन दिलेलं होतं की मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वारांचं काहीच चालणार नाही. आता आम्ही जेव्हा वधस्तंभाकडे लक्ष देतो, येशू ख्रिस्त मरण पावला, त्याला पुरण्यात आलं, कबरत ठेवण्यात आलं आणि तो 3ऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा जिवंत होऊन बाहेर आलेला आहे. तो पुनरुत्थित झालेला परमेश्वर आहे. आणि म्हणून त्याचा अर्थ असा आहे की येशूने तो मरण होण्यापूर्वीच, मेल्यानंतर त्याने हे वर्णन केलं असं नाही. तो जिवंत असतानाच मी मरण आणि अधोलोक माझ्या ताब्यामध्ये आहे. जिवंत असताना आपल्या सेवा कार्यामध्ये त्याने हे लोकांना जाहीरपणे शिकवलेलं होतं, प्रगट केलेलं होतं. आणि त्याची काही उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतात की येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी मरणावर विजयी झाला म्हणून तू पुनरुत्थानाचा धनी आहे, मरणाचा धनी आहे असं नाही. तर मरणाआधीच त्याने जगाला सांगितले होतं, आपल्या शिष्यांना सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? योहान 11:25 पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जो जिवंत असलेला प्रत्येक जण माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे केव्हा सांगितलं? हे येशू पुनरुत्थित होण्याआधीच त्याने जगाला की मी कोण आहे, मी कशासाठी आलेलो आहे हे त्याने जाहीर केलेलं आहे. आणि त्याचा पुरावा म्हणून येशू ख्रिस्ताने 3 महत्त्वाचे चमत्कार बायबलमध्ये केलेले आहेत.
ते म्हणजे पहिलं म्हणजे नाईन येथील गावामध्ये एक विधवा बाई आहे. लूक 7:11-17 वर्णन केलेलं आहे. आणि बघा, नाईन गावाच्या या विधवेचा मुलगा मृत झालेला आहे. तर ते चित्र डोळ्यासमोर आणू आपण. लोक त्याला दफन करण्यासाठी गावाच्या बाहेर कब्रस्थानाकडे घेऊन चाललेले आहेत. आणि त्याचं प्रेत, त्याची डेड बॉडी त्या गावाच्या वेशीवर असताना येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येतो आणि तो पाहतो. आणि मग त्या विधवेकडे पाहतो, तिचं दुःख तो पाहतो. आणि तो आपल्या एकुलते एक आईचा मुलगा असल्यामुळे येशू ख्रिस्ताला कळवळा येतो, दया येते. आणि तो जातो आणि त्या तिरडीला स्पर्श करतो. बघा, कुठं स्पर्श केला? पहिले तिरडीला स्पर्श केला. म्हणजे अधोलोक आणि मरण त्याने त्याच वेळेला तिथं धमकावून दिलं येशू ख्रिस्ताने. आणि मुलाला म्हटलं, मुला मी तुला सांगतो उठ. आणि येशू ख्रिस्ताने बघा, त्याची डेड बॉडी कब्रस्थानामध्ये दफन होण्यापूर्वीच येशू ख्रिस्ताने, मी मरणावर विजय झालेला परमेश्वर आहे, मरण आणि अधोलोक हे याचा अधिकार माझ्याकडे आहे, तो सिद्ध करण्याचा पुरावा त्याने या उदाहरणाच्या द्वारे दिला आहे. आणखी एक दुसरं उदाहरण आहे, मत्तई 18:26, मार्क 22:5-42, लूक आणि 7:11-17 या वचनामध्ये एक सभास्थानाचा फार मोठा अधिकारी आहे. त्याचं नाव याईर आहे. त्याचा 12 वर्षाचा एक मुलगा जो आहे तो मरण पावलेला आहे. आधी आजारी होता. तो विनंती करतो येशूला, माझ्या घरी या. येशू ख्रिस्त येत असतानाच त्याचा मुलगा मरण पावतो. आणि मग अशा वेळेला येशू ख्रिस्त त्या घरी येतात. दरम्यान आणखी एक चमत्कार करतो. 12 वर्ष रक्तस्रावाने पिलेल्या स्त्रीला त्या रस्त्यावर तो बरं करतो. आणि मग आपला मोर्चा त्या याईरच्या घराकडे तो वळवतो. तेव्हा सर्व रडारड चालू आहे, दुःख आहे. आणि मग अशा वेळेला तो म्हणतो की रडू नका, मुलगा झोपलेला आहे. आणि मग येशू ख्रिस्ताने त्या मुलाला उठवलं म्हणजे काय केलं? येशू ख्रिस्ताने मरणाला आज्ञा केली, अधोलोकाला आज्ञा केली की याला स्पर्श करू नको. येशूच्या आज्ञेमध्ये ते सामर्थ्य आहे की त्याची वाणी कब्रस्थानाला भेदून आरपार जाणारी आहे, त्या अधोलोकामध्ये जाणारी आहे. आणि तिसरं एक उदाहरण, याचं सुंदर उदाहरण म्हणजे मार्था आणि मरिय यांचा एकुलता एक भाऊ जेव्हा मरण पावला, त्याला 4 दिवस झाले होते आणि त्याची डेड बॉडी कबरमध्ये ठेवलेली होती. मेला तेव्हाच आजारी असताना येशूला निरोप पाठवण्यात आला की येशू तुझा मित्र आजारी आहे. आणि मग येशूला कळलं की आपला भाऊ, आपला मित्र मरण पावलेला आहे. तो म्हणतो शिष्यानं की आपला मित्र झोपलेला आहे. आणि मग 4 दिवसानंतर येशू येतो तेव्हा ते स्टेटमेंट तो करतो, मार्था मरियला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही का? कारण मी कोण आहे? पुनरुत्थान व जीवन मीच आहे. याचा अर्थ येशूला हे सांगायचं आहे की माझ्या पुढे मरण आणि अधोलोकाची शक्ती काही चालणार नाही. तुम्ही विश्वास धरा. आणि हा पण विश्वास धरा की माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याला मरणाचं भय नाही आहे. मरण अधोलोक त्याच्यावर कधी सत्ता चालवणार नाही, तो कधीही मरणार नाही. आणि हेच तत्व येशूने मत्तई 16 स्पष्ट केलेलं आहे की मंडळी पुढे अधोलोकांच्या, मृतलोकाच्या द्वारांचं काही चालणार नाही. जेव्हा येशू कबरेच्या पाशी आला, ते धोंड काढण्यात आले. येशूने एकच आज्ञा केली, लाजर बाहेर आहे. येशूच्या मुखातील शब्द त्या सडलेल्या डेड बॉडीमध्ये त्याला स्पर्श करून त्या अधोलोकामध्ये गेलेला असा. आणि त्याचा प्राण परत येशूनं आणला, त्या लाजरसला जिवंत केलं. आणि कसा आला तो? पूर्ण ते कफन वेष्टलेला, जसं त्याला पुरलं होतं त्या कफन वस्त्राने, तसाच तो वेष्टलेला बाहेर आला कबरेच्या बाहेर. बघा, तो सजीव आला बाहेर, पण आणखी एक अडखळण होतं, तर म्हणजे कफन, पिरेत वस्त्र. आणि मग येशूने म्हटलं याला मोकळे करा आणि जाऊ द्या. येशू ख्रिस्त अधोलोकात उतरण्यापूर्वीच तो अधोलोकाचा स्वामी, अधोलोक त्याच्या हातामध्ये आहे, मरण त्याच्या हातामध्ये, मरणाची सत्ता काही चालणार नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने 3 महत्त्वाचे जिवंत उदाहरण जगापुढे, मंडळीपुढे ठेवलेले आहे. आणि म्हणून हा विश्वास दिलेला आहे की जर आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, मंडळी म्हणून आम्ही त्याचे विश्वासणारे प्रिय लोक आहोत. त्याचा दुसरा अर्थ असा आहे की येशू आम्हाला सांगतो की मंडळीनं, भावानं, बहिणीनं, विश्वासणाऱ्यांनो, तुम्हाला अधोलोक अडवू शकणार नाही. अधोलोकाचं द्वार येशूने बंद केलेलं आहे मंडळीसाठी. आणि म्हणून आम्ही देवाला धन्यवाद देऊया, देवाची स्तुती करूया की येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित झालेला प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून
या दिवसांमध्ये ह्या मंडळीच्या संदर्भात फार महत्त्वाचा सिद्धांत आहे की आम्हाला त्या मरणाच्या भयापासून येशूनं मुक्त केलेलं आहे. येशूनं आमचं भविष्य स्वर्गामध्ये निश्चित करून ठेवलेलं आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो प्रत्येकजण तो मेला असला तरी, आज मी मेलो आणि जर मी विश्वास ठेवलेला आहे, माझं तारण झालं आहे, त्याचा दुसरा अर्थ असा आहे की येशूनं माझं स्थान निश्चित केलेलं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या या पॉवरबद्दल, सामर्थ्याबद्दल, ज्याने अधोलोकामध्ये उतरलेला आहे आणि त्याने ती अधोलोकाची सत्ता, सैतानाची सत्ता, मरणाची सत्ता आपल्या ताब्यात घेतलेली आहे, हिसकून घेतलेली आहे, तो खऱ्या अर्थाने पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त आज मंडळीचा फार मोठा पाया आहे, मोठी आशा आहे आणि आमचा एक फार मोठा विश्वास आहे. आणि म्हणून तो अधोलोकात उतरला यासाठी की मरणाची सत्ता, अधोलोकाचं शक्ती नष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्त मंडळीसाठी, आम्हा सर्वांसाठी उतरलेला आहे. आणि म्हणून आम्ही देवाला धन्यवाद देऊ, आम्ही स्तुती करू की जे अल्पसं जीवन प्रभूने आपल्याला दिलेलं आहे त्या भयानक अशा नाशापासून सुटण्यासाठी देवाची इच्छा हीच आहे की आम्ही सर्वांनी पश्चाताप करावा, कोणाचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. या आपण देवाला धन्यवाद देऊ, आजच्या मननाबद्दल देवाचे आभार मानू आणि देवाला हीच विनंती करू, देवा तू आमचं स्थान सुरक्षित ठेवलेलं आहे भविष्यातील, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. परमेश्वर देवा या मननाच्याद्वारे आपल्या सर्वांना, ऑनलाईन सभेमध्ये ऐकणं सर्वांना आशीर्वादित करो. थँक्यू व्हेरी मच. बाळकसाहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो, कारण की प्रियांनो ही गंभीर गोष्ट आहे, मरण आणि अधोलोक, कारण की ह्याबद्दल खूप कमी बोललं जातं. बाळकसाहेबांनी अतिशय चांगला विषय आमच्यासमोर मांडलेला आहे. गेल्या 2 सप्ताहापासून आपण दर गुरुवारी ह्याबद्दल ऐकत आहोत. मी परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो, कारण ह्या गोष्टी आमच्या स्मरणात असाव्या, ह्याचा सैद्धांतिक अर्थ आम्हा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला समजून यावा, यासाठी प्रभू आपली कृपा पुरवत असतो. यासोबतच बाळकसाहेबांचं मनपूर्वक आभार मानतो, कारण की एवढ्या 20 ते 25 मिनिटात एवढ्या सगळ्या गोष्टींचा गोषवारा करून आम्हाला देणं हे फार मोठं कष्टाचं काम आहे. प्रभूने त्यांना कृपा पुरवली, त्यासाठी प्रभूला धन्यवाद देऊया. परमेश्वर पित्याला धन्यवाद देत आपल्या नित्य प्रार्थना ज्या आहेत त्या सन्मान्य रेव्हरेंड जयेश पठारे पाळकसाहेब, आपणाला मी विनंती करेन की सर्वांच्या वतीने आपण प्रार्थना करावी व शेवटी आशीर्वादसुद्धा आपणच द्यावा. आपण सुशांत रावडे ह्याच्यासाठी प्रार्थना करू, प्रभू त्याला आरोग्य देव. सोबतच पावसासाठी आपण मागूया की आम्हाला पावसाची गरज आहे, कारण की आता परत ऊन आणि पुष्कळ गवत वाढलेलं आहे, सर्दी खोकला ॲलर्जीचा त्रास मंडळीतील पुष्कळांना आहे. तर अशा व्हायरलपासून प्रभूने आरोग्य द्यावं, यासाठी आपण कृपा करून प्रार्थनेत आठवण करावी. प्रार्थना करू आपण. गौरव प्रभू, आम्ही पुन्हा एक वर मनापासून तुझा आभार मानतो. आजच्या आज सकाळी तुझ्या पायावर बसून थोडा वेळ मनन चिंतन करण्यासाठी मौल्यवान संधी दिली. आणि देवबापा, आज सकाळी पुन्हा एक वर तुझ्या दासाच्याद्वारे या गंभीर आणि या सिद्धांतिक विषयाकडे आमचं लक्ष केंद्रित केलं असताना प्रभू, तू ज्या विश्वासावर, ज्या खडकावर मंडळीची उभारणी केली, जिचा पाया भक्कम घातलास, ती तुझी मंडळी आज तिच्या सिद्धांताचा आम्ही विचार करत असताना प्रभू, तू किती मोठा अधिकार दिलेला आहे. आणि प्रभू, त्या अधिकाराने मंडळी या जगामध्ये आज पण तू ठेवलेला आहे. आणि तिच्यासमोर अधोलोकांच्या द्वाराचं काही एक चालणार नाही. आणि म्हणून प्रभू, आज आम्ही तुझे आभार मानतो, कारण आम्ही मानव आहोत, आम्हाला काही समजबुद्धी नाही, परंतु पवित्र आत्म्याच्याद्वारे तुझ्या पवित्र वचनांचा उलगडा तू आम्हाला या वचनांच्याद्वारे करतोस, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वर पित्या, या भावी गोष्टी ज्या आमच्या समोर तू ठेवलेल्या आहेत त्याचा आम्ही विचार करत असताना प्रभू येशू ख्रिस्ता, तुला किती मोठी किंमत यासाठी भोगावी लागली आणि तुला आपला प्राण देऊन त्या तुझ्या रक्ताची किंमत चुकवावी लागली. आणि तुझा परमेश्वरा, तुझी इच्छा नव्हती की कोणाचा नाश व्हावा, तर सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावं आणि तुझ्याकडे वळावं. म्हणून प्रभू, हा महान खटाटोप तू केलास. या तुझ्या दैवी योजनेबद्दल तुला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही त्या अधोलोकामध्ये आता गुंतलेले नाहीत, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने ते मरण आणि अधोलोक हे तू वेगळं केलेलं आहेस. आणि प्रभू, तू तुझ्याबरोबर तुझ्या मुलीला तू आतापर्यंत ठेवलेला आहे.
जे विश्वासणारे तुझ्यामध्ये झोपी जात आहेत त्यांना प्रभू आम्हाला विश्वास आहे की ते तुझ्या जवळ तुझ्या सानिध्यामध्ये त्या सुखलोकात राहतात. तुझे आभार मानतो. आज आम्ही तुझी स्तुती करतो की प्रभू येणाऱ्या दिवसामध्ये या गोष्टी आम्ही भीती बाळगण्यासाठी नव्हे, परंतु या वचनाचं गहन अर्थ आम्हाला समजण्यासाठी अभ्यासत असताना त्याचा उलगडा तू वचनाच्याद्वारे पवित्र आत्म्याच्याद्वारे तू आम्हाला होऊ दे. प्रभू आम्ही प्रार्थना करतो या दिवसामध्ये आमच्या मंडळा या सिद्धांतामध्ये स्थिर तू कर आणि हे ख्रिस्ती धर्मसिद्धांत ज्यावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे तो आमचा विश्वास भक्कम व्हावा ही आमची प्रार्थना आहे. पुन्हा एक वार देवापास सकाळी आम्ही तुझ्या पायाजवळ आमच्या नित्याच्या विनंत्या ठेवत असताना आमची प्रार्थना आहे ज्या संस्थेमध्ये ज्या मंडळीमध्ये आम्ही आहोत त्या संस्थेसाठी मंडळांसाठी आमची प्रार्थना आहे की आमच्या सर्व कार्याची वृद्धी कर, आशीर्वादित कर आणि हे कार्य हाताळत असताना आमच्या सर्व ज्यांना जबाबदाऱ्या सोपवलेल्या त्या वरिष्ठांना तुझी कृपा अनुग्रह ज्ञानबुद्धी दे आणि होऊ दे की प्रभू आमचं कामकाज हे तुझ्या गौरवासाठी वृद्धिंगत होऊ दे. ज्या ज्या गोष्टी हाती घेतलेल्या त्या सिद्धी जाऊ दे आणि वरून येणारं सर्व पुरवठा तुझ्या दैवी भांडारातून आम्हाला दे. आम्ही प्रार्थना करतो आमच्या मुळे आध्यात्मिक जीवनात तू जागृत कर. ज्या सेवकांना ह्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने आत्मीयतेने मोठ्या कळवळ्याने या मंडळींचं पालनपोषण करावं आणि देवापा या मंडळांना प्रभू तुझ्यामध्ये वाढ हो अशी कृपा तू होऊ दे. आमची प्रार्थना ही आहे की या दिवसामध्ये जागतिक घडामोडीमध्ये युद्धजन्य परिस्थिती सर्व जगभर पसरलेली आहे त्यामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून प्रभू तू सर्व आमच्या नेतेगणांचं तू सहाय्य कर. त्यांना सुज्ञता दे आणि ज्यांची जीवितहानी अनेक अतोनात नुकसान होते ते टाळण्यासाठी प्रभू तू कार्य कर. नेपाळमध्ये प्रभू जो प्रसंग उद्भवलेला आहे अचानक आलेल्या त्या महापुरामुळे प्रभू अनेक जीवितहानी झालेली आहे. त्या देशामध्ये फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्याची भरपाई करण्यासाठी तू त्यांना स्वर्गातून सर्व गोष्टीचा पुरवठा कर आणि त्या देशाने पश्चातापी व्हावं अशी कृपा तू होऊ दे. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो जे आजारी लोक आहेत त्या आजारांमध्ये आम्ही रजनीकांत माटे भोपाळमध्ये त्यांना आरोग्याची गरज आहे त्या बंधूला तू आरोग्य दे. सुशांत रावडे या तरुणासाठी देखील आमची प्रार्थना आहे त्यालाही तू स्पर्श कर आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे औषधोपचार तो घेत आहे त्याद्वारे तू त्याला पूर्ण आरोग्य दे. आम्ही प्रार्थना करतो या सर्वांनी तुझ्याकडे वळावं मनोभावे पश्चातापी व्हावं आणि तू त्यांच्यावर दया करावी ही आमची प्रार्थना आहे. आज ज्यांचे जन्मदिवस आहेत त्यांनाही तुझ्या हातात देतो. त्यांना तू दीर्घायू कर, त्यांच्या आयुष्याचं तू कल्याण कर आणि या नवीन वर्षामध्ये पदार्पण केलं असताना हे वर्ष सर्वांसाठी सुखदायी आरोग्यदायी असं होऊ दे. प्रभू आज आम्ही पुन्हा एक वार तुला धन्यवाद देतो आजच्या या मन्नाबद्दल, तुझ्या दासाबद्दल, या वचनांबद्दल आणि जमलेल्या आम्हा सर्व दासांबद्दल तुझी स्तुती करतो. म्हणून प्रभू दिलेल्या आशीर्वादाबद्दलही आम्ही तुझी स्तुती करतो. या सर्व प्रार्थना विनंत्या तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने तुला सादर करतो म्हणून तो ऐक. आमेन. आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर हो. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणाचे ऋण घेतो तसेच तो आमच्या ऋणापासून आणि आम्हास परीक्षेत आणतोस तर आम्हास सर्व वाटापासून ठेव. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर आमच्या SM ट्रस्ट आणि SA चर्चेच्या सेवा कार्याबरोबर देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सप्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध माझ करी तुझे सौंदर्य
उद्यासाठी सूचना. उद्याचं जे मनन आहे ते सन्मान्य रेव्हरंट विश्वास पाडवी साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.